प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। उधगाई उध लाखो भाविकांच्या जयघोषात यल्लमा देवी यात्रेची भक्तिभावात सांगता पुढील यात्रा थेट 2027 मध्ये उधगाई उध यल्लू आईचा उधच्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी श्री यल्लमा देवीची दर्शन घेत भक्तिभावाने यात्रेची सांगता केली। पालखी नगर प्रदक्षिणा कीच विधी व परंपरागत धार्मिक सोहळे उत्साहात पार पडले। यावेळी श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये यात्रा होणार नसून पुढील यात्रा दिनांक 4 ते 7 जानेवारी 2027 या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली। यंदाची जत येथील श्री यल्लमा देवी यात्रा मोठ्या उत्साहात भरली असून करमणुकीची साधने, हजारो व्यावसायिक व भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। बुधवारी किचाचा दिवस व देवीची मानाची पालखी नगर प्रदक्षिणा पार पडली। पहाटे ठीक 2:27 देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक करून विधिवत पूजा व आरती केली। किचाच्या दिवशी अभिषेकानंतर 12 तासांनी कीच विधी होण्याची परंपरा यंदाही पाळण्यात आली। यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी घोड्यावर आरूढ होऊन पालखी व मानाचे जग घेऊन नगर प्रदक्षिणेस निघाले। जत शहरातून जात असताना सुवासिनी महिलांनी पालखी समोर घागरीने पाणी ओतत पंचारतीने औक्षण केले। देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर पोहोचताच श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, श्रीमंत उर्वशी राजे डफळे व श्रीमंत अमृता राजे डफळे यांनी देवीची ओटी भरून मानकऱ्यांचा सन्मान केला। नगर प्रदक्षिणा नंतर देवीची पालखी मंदिर परिसरात दाखल झाली। त्यानंतर अग्निकुंडाभोवती कीच विधी पार पडला। बळीचा मान, कोहळ्याचा बळी व धगधगत्या अग्निकुंडात देवीच्या पुजाऱ्यांनी घेतलेली उडी या विधीने भाविक जोगतीनी व देवदासी भावविवश झाल्या। यावेळी उधगाई उधचा जयघोष परिसरात घुमत होता। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांच्यासह बॉम्बशोधक व श्वान पथक तैनात ठेवण्यात आले होते। कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे यात्रा शांततेत पार पडली। दरम्यान यात्रेत पे पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लुबाडणूक, अवैध पार्किंग बोर्ड व मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून आले। यामुळे भाविकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। जत यात्रेत मोठ्या प्रमाणावर खिलार जनावरांचा बाजार भरवण्यात आला असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले। भाजपा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या वतीने मोफत अन्नछत्र सुरू असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला। तसेच हबप तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून सलग 17 वर्षापासून मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे। अनेक सेवाभावी व्यक्ती व 12 बलुतेदारांच्या सहकार्याने ही यात्रा यशस्वीपणे पार पडली। मात्र वाढती अतिक्रमणे व जनावर बाजारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात श्री यल्लमा देवी यात्रा अडचणीत येण्याची भीती भाविकांनी व्यक्त केली आहे। गेले 4 दिवस झालं, आज 4था दिवस आहे। जत तालुक्याचे विकासपुत्र माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी यात्रेमध्ये अन्नप्रसाद वाटपाचं काम होतं आणि या अन्नप्रसाद वाटपाला लोकांचा खूप असा प्रतिसाद आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर कर्नाटक असेल, तेलंगणा, गोवा या राज्यातून येणारे भाविक असतात। बाहेरच्या लोकांची गैरसोय होते। त्या माध्यमातून आमदार साहेबांनी एक चांगला या ठिकाणी उपक्रम राबवला आहे आणि आपण बघतोय काल 7 ते 8 हजार लोक या ठिकाणी अन्नप्रसाद घेतला, परवा 3-4 हजार लोकांनी घेतला। आता आज आपणही बघताय की आज थोडी रीग लागलेली, आज 7-8 हजार होती, उद्या परवा। म्हणजे आमदार साहेबांनी या यात्रेमध्ये एक वेगळाच कन्सेप्ट चालू केला आहे की जेणेकरून बाहेरचे लोक येतात, बरेचसे बाहेरचे लोक आलेले असतात, त्यांना थोडीशी अडचण होते। हा विचार करून एक चांगल्या पद्धतीचा या यात्रेमध्ये लोकांनी मग जतमधले असतील, या ग्रामीण भागातले असतील किंवा जिल्ह्यातील, राज्यातील आणि इतर राज्यातील जी काही लोक इथं भाविक येतात सगळे जे या ठिकाणी अन्नप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि एक चांगली आमदार साहेबांनी या ठिकाणी एक उपक्रम चांगला चालू केलेला आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।